नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. अखेर बीडच्या मकोका विशेष न्यायालयाने वाल्मिक कराडसह इतर 7 जणांवर आरोप निश्चित केलेले आहेत. चार्ज फ्रेम केलेले आहेत. त्यामुळं 8 जानेवारी पासून जी सुनावणी होणार आहे ती न्यायालयीन लढाई अत्यंत महत्वाची आहे आणि ती जलद गतीने व्हावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. आता वाल्मिक कराडला ज्या वेळेला न्यायाधीशांनी विचारलं की तुला हे आरोप मान्य आहेत का, त्यांनी अर्थातच नाही म्हटलं आणि मला काही बोलायचं आहे असं त्यांनी म्हणताच न्यायाधीशांनी त्याला खडसावलं. जेवढं विचारलं तेवढंच बोल, हो किंवा नाही सांग, हे आरोप मान्य आहेत किंवा नाही, याच्यावर एक शब्द बोलू नको. आता बघा, वाल्मिक कराड जर बोलला असता तर तो काय बोलला असता? जे त्यांनी 31 डिसेंबर 2024 रोजी जे व्हिडिओ रूपाने निवेदन केलं होतं तेच विस्ताराने त्याने न्यायालयात मांडलं असतं. आणि ते कशा प्रकारे मांडलं असतं याचा एक तर्क, याचा एक अंदाज आपण या व्हिडिओमध्ये व्यक्त करणार आहोत. की ज्याबद्दल वाल्मिक कराडला आरोपी ठरवण्यात आलेला आहे, मुख्य आरोपी ठरवण्यात आलेला आहे, हे काही जे क्राईम सिंडिकेट आहे त्याचा जर मुख्य आरोपी कोण आहे तर तो वाल्मिक कराड आहे. आणि वाल्मिक कराडवर कुणाचा वरद असत आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. तेव्हा आपण थेटपणे चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, सुरुवातीला ह्या घटनाक्रम सगळ्यांना आता जवळपास माहिती झालेला आहे. 6 डिसेंबरला आवादा कंपनीच्या आवारात काय झालेलं आहे, 9 डिसेंबरला काय झालेलं आहे, कसं ते नाक्यावरून उचलून नेण्यात आलं, अपहरण करण्यात आलं वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. मग जो गोंधळ त्यावेळेला माजला होता, वाल्मिक कराड फरार झाला होता. वाल्मिक कराडला फरार कुणी केलं, वाल्मिक कराडला लपवलं कुणी, वाल्मिक कराडचा सर्वार्थाने आश्रयदाता कोण, असे अनेक प्रश्न म्हणजे मस्साजोगच्या गल्लीपासून विधिमंडळाच्या आवारापर्यंत चर्चिले गेले. धनंजय मुंडे समोर आले, ते बोलले. आणि इतकंच नाही, सुरेश धस, अंबादास दानवे यांनी त्यावेळी झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये असं म्हटलं होतं की वाल्मिक कराड नागपूरमध्येच आहे. इतकं ते बोललं गेलेलं आहे. इतकंच नाही, ज्या वेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार हे मस्साजोगला आले त्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराड होता असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं होतं. मग ते जे 20 दिवस आहेत पुढचे, 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाल्मिक कराड कुठे देवदर्शनाला गेला, कुठे गेला, काय गेला, याच्यावर वेगवेगळं वंदता केली जात होती. मग तो होता पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये तो एकटा नव्हता तर त्याचे सगळे समर्थक पाठीराखे होते. त्यांनी वाल्मिक कराडनी त्याच्या गुन्हेगारी आयुष्यामध्ये जे 15-20 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले, गुन्हे केलेले आहेत, तर त्याला साथ देणारे आणि ज्या टोळ्या वाल्मिक कराडने निर्माण केलेल्या आहेत त्या टोळ्यांमधले गुन्हेगार लोक पुण्यामध्ये जमा झाले होते. आणि मग तो सीआयडीला शरण गेला, सीआयडी मुख्यालयामध्ये. मग ज्याची गाडी त्यांनी वापरली तो सहआरोपी व्हायला पाहिजे, तो सुटला. मग तिथून त्यांनी एक व्हिडिओ, म्हणजे त्या गाडीत बसण्यापूर्वी एक व्हिडिओ प्रसारित केला होता आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की केवळ राजकीय हेतूने मला बदनाम करण्यात येत आहे. सुदर्शन घुले, विष्णू चाटे, हे सगळे जे लोक आहेत हे यांना पकडण्यात आलेलं आहे. मी जो आहे, माझा दुरान्वयाने संबंध नाही, तरी देखील तपास कामामध्ये अडचण येऊ नये म्हणून मी जबाब देण्यासाठी शरण येत आहे, असा तो व्हिडिओ त्यांनी केला. आता आज जर त्याला संधी मिळाली असती, त्यांनी कोणत्या तोंडाने बोलणं केलं असतं, कुठलं तोंड आहे त्याला बोलायला, पण त्यांनी एक ढाल पुढे केली असते. कोणती ढाल पुढे केली असते की बघा, मी अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेलो, मला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घरामध्ये आश्रय मिळाला,
मी त्या मुंडे घराण्याची इमाने इतबारे सेवा बजावली. मग मला प्रभारी नगराध्यक्ष देखील परळीचं होता आलं. मला वेगवेगळ्या संस्थांवर जाता आलं. मग मला प्रगती करत करत मी ठेकेदार बनलो. आणि मग मी इतका मोठा ठेकेदार बनलो की धनंजय मुंडे यांच्यासारख्या स्टार कॅम्पेनरचा मी व्यावसायिक भागीदार झालो. आणि मग धनंजय मुंडे पालकमंत्री झाले. त्याच्या आधी ते विरोधी पक्षनेते होते. आणि इतकंच नाही, विधानसभा निवडणुकीमध्ये 1,42,000 मतांनी ते विक्रमी विजयी झाले. आणि त्या विजयामध्ये माझा मोठा पुढाकार होता. आणि मग धनंजय मुंडे यांच्या विरोधातले जेवढे राजकीय नेते आहेत, म्हणजे स्वपक्षातले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसमधले पक्षाच्या बाहेरचे नेते आहेत, तर त्यांना धनंजय मुंडे यांचा पॉलिटिकल गेम करायचा होता. आणि मग ही नको ती अशी घटना घडलेली. ज्या घटनेमध्ये माझा संबंध नाही, ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली, याचा माझा काही संबंध नाही. इतकंच नाही, खंडणीचं जे बोललं गेलेलं आहे ते देखील चुकीचं बोललं गेलेलं आहे. मी विष्णू चाटेच्या माध्यमातून जे काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी जे आहेत त्यांचं आणि संतोष देशमुख यांचं भांडण झालं होतं. ते सोडवायला मी फक्त फोन केला होता. आता विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये मी जे बसलो होतो, मग माझे पाळीव पोलीस जे होते ते देखील त्याच्यामध्ये सहभागी होते. मग मी बोलणी केली, एवढाच माझा संबंध. बाकी काय, 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली. मग आपल्या त्या खंडणीमध्ये अडथळा कोण येत आहे? संतोष देशमुख. मग त्याचा आता काटा काढला पाहिजे, नाहीतर हे मासतील. मग त्यांचं करायचं काय? मग असं त्याला नष्ट केलं पाहिजे. आणि नष्ट असं करायचं की जाहीरपणे करायचं, त्याचे व्हिडिओ प्रसारित करायचे, इतकी आपली दहशत माजवायची. हे 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 सगळं जे आहे, हे वाल्मिक कराच्या मनातलं तो काही बोलला नसता. त्यांनी एवढंच सांगितलं असतं की माझं राजकीय ऐश्वर्य धनंजय मुंडे यांचे संबंध आणि माझी भरभराट ही कुणाला देखवली नव्हती, आणि म्हणून मला याच्यात गुंतवण्यात आलं, असं तो बोलला असता. त्याला राजकीय रंग दिला असता पूर्ण. आणि मग राजकीय रंग हा देण्यात येणार आहे हे बीड जिल्ह्यातल्या भल्या भल्या सगळ्या राजकारण्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी भरभरून बोलून घेतलं. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात जेवढे मोर्चे निघाले त्या मोर्चांमध्ये ते बोलले. सगळेजण बोलले की कुठं बैठका झाल्या, काय झाला वगैरे, ते सगळं महाराष्ट्राने पाहिलं. आता काय, आता बघा की हा 8 जानेवारी पासून जे काही सुनावणी होणार ती अत्यंत महत्वाची. त्याच्यामध्ये 8 आरोपी आहेत. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, जयराम चाटे म्हणजे विष्णू चाटे, कृष्णा आंधळे जो फरार आहे, हा महत्वाचा आहे, तो फरार आहे. प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, हे आरोप. आता यांच्यावर काय आरोप ठेवलेला आहे? म्हणजे मुळात या विशेष न्यायालयाचं नाव काय, मकोका न्यायालय असं म्हटलं जातं. म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याचा पूर्ण तो सगळा लक्षात घेऊन गुन्हे लावण्यात आलेले आहेत की एकतर खून, खंडणी, अपहरण आणि किडनॅपिंग. म्हणजे हे 4 गुन्हे, आणि या सगळ्या 8 जणांनी मिळून केलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून त्याला संघटित गुन्हेगारी म्हणायचं. आणि मग या गुन्हेगारांचा जो म्होरक्या आहे, जो सिंडिकेटचा प्रमुख आहे, तो आहे वाल्मिक कराड. असं केलेलं आहे. आता ज्या वेळेला 12 मार्च 2025 हे चार्जशीट सीआयडीने दाखल केलं, ते होतं 1200 ते 1800 पानांचं. आणि त्याच्यामध्ये हे सगळे पुरावे दिलेले आहेत. ते पुरावे देऊनच हे न्यायालयामध्ये हे प्रकरण उभं राहिलेलं आहे. आणि मग ते पुरावे आता ग्राह्य धरायचे की नाही याच्यावरती सुनावणी होणार. मग 8 जानेवारी पासून म्हणून जे काही बोललं जाईल न्यायालयामध्ये ते अत्यंत महत्वाचं आहे. आता जवळपास हे वर्ष उलटून गेलेलं आहे. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. मग सरकारी वकील, खासदार ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे देखील वैतागले. आज ते बोलले. ते काय म्हणाले
की डी फॉर डिले आणि डी फॉर डिरेल म्हणजे उशीर करायचा किंवा दिशाभूल करायची न्यायालयाची. अशा पद्धतीने हे आरोपींचे वकील तांत्रिक अडथळे निर्माण करत होते. आतापर्यंत तेच केलं ते. मग दुसरं काय, आम्हाला डिजिटल पुरावे द्या. म्हणजे वकील बदलला की त्यांनी काय म्हणायचं, आम्हाला पेन ड्राईव्ह द्या, त्या लॅपटॉपमध्ये जे आहे ते फॉरेन्सिक डेटा जो आहे तो आम्हाला मिळालाच नाही असं म्हणायचं सातत्याने. आणि बघा तो प्रतीक घुले ज्यांनी त्या पोलिसाला दम दिला, म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जेलमधल्या त्या पोलीस दादाला, की बघतोच तुझ्याकडं, त्या प्रतीक घुलेनी अगदी शेवटच्या क्षणी वकील दिला होता. म्हणजे सतत वकील बदलणं, पुराव्यांची मागणी करणं, तांत्रिक मुद्दे करणं, असं करून ते चाल ढकल करत होते. आता तसं करता येणार नाही हे लक्षात घ्या. आता 8 जानेवारीला पहिली सुनावणी होईल की ह्या आरोपीवर हे आरोप आहेत, यांनी हे उद्योग केलेले आहेत, हे पुरावे आहेत. आणि मग आता खरे जे वकील आरोपींचे जे वकील आहेत त्यांची परीक्षा आहे. आतापर्यंत चाललं गेलं कायद्याने सगळ्यांना समान अधिकार आहे. न्यायालयामध्ये ज्या वेळेला खटला उभा राहतो त्यावेळेला प्रत्येकाला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी संधी देणं हे न्यायालयाचं प्रथम कर्तव्य आहे. आणि न्यायालयाने जेवढी संधी देता येईल या आरोपींना तेवढी आजपर्यंत दिलेली आहे. मग आता ज्या वेळेला विशेष मक्कोका न्यायालय पाटवतकर हे न्यायाधीश ज्या वेळेला ती सुनावणी सुरू करतील त्यावेळेला त्यांना उच्च न्यायालयामध्ये जे काही घडलेलं आहे ते ते फार मोठा एक आधार असणार आहे. कारण की उच्च न्यायालयाने काय केलं की मकोका अंतर्गत जी कारवाई वाल्मिक करारच्या विरुद्ध केलेली आहे ती तशीच ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट, त्याला जामीन नाकारलेला आहे. आणि तिसरी गोष्ट की त्याचं जे गुन्हेगारीचं जे रेकॉर्ड आहे आत्तापर्यंत ते ग्राह्य धरलेलं आहे आणि ते ग्राह्य धरून निर्णय दिलेला आहे. म्हणजे असं नाहीये की आता त्याला कुठली तरी पळवाट मिळेल वगैरे के. म्हणजे आपण याच्यापूर्वी या चॅनलवर बोललेलो आहे, आपण तर्क मांडलेले आहेत की धनंजय मुंडे काय करू शकतात, न्यायालयीन काय करू शकतात, अमुक करू शकतात, तमुक करू शकतात, आपण भरपूर बोललेलो आहे. आणि ते त्याच्यामध्ये ते काय अगदी सगळंच खोटं आहे असं काही नाही. प्रयत्न केला गेला, परंतु बघा न्यायालय आणि सरकार यांच्यावर लोकांचा, सर्वसामान्यांचा दबाव हा प्रभावी ठरत आहे आणि तो ठरला पाहिजे. कृष्णा आंधळेला अटक झालीच पाहिजे, तो कुठेही त्याचा शोध लागलाच पाहिजे. कारण त्यांनी कुणाकुणाशी बोलणं केलेलं आहे. खासदार सुप्रिया सुळे परवा बोलताना असं म्हणाल्या, जर धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री केलं तर आम्ही आंदोलन करू. आणि त्या कृष्णा आंधळे आणि कुणाशी तो बड्या नेत्याशी तो फोन झालेला आहे ज्या वेळेला हत्या झालेली आहे, हे असं सुप्रिया सुळे बोललेले आहेत. हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे इतके त्याच्यामध्ये अँगल आहे. आता राजकीय कोण आहे, कोणाचा दबाव आहे हे न करता एक माणुसकीचा न्याय, माणुसकी धर्म पाळण्याचा न्याय हा आता कोका न्यायालयाकडून अपेक्षित आहे. जसं धनंजय देशमुख, संतोष देशमुखांचे बंधू, हे आज त्यांनी समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी जे वकील दिले उज्ज्वल निकम, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि जे वाल्मिक करारचं समर्थन करत आहेत त्यांना हृदय नावाचं म्हणजे अवयवच नाही असं म्हणायला हरकत नाही, असं धनंजय देशमुख म्हणालेले. म्हणजे एकूण काय, जी धनंजय देशमुख यांची जी काही भावना आहे तीच सर्वसामान्य जनतेची भावना आहे. आणि कुठेतरी याला न्याय मिळाला पाहिजे आणि आता तो वेळेवर म्हणजे ताबडतोब मिळाला पाहिजे ही देखील इच्छा आहे. तसं सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणालेले आहेत की शेवटी न्यायालय प्रक्रिया आहे, परंतु जेवढ्या फास्ट ट्रॅक पद्धतीने ते होईल ते अधिक चांगलं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.